सातारा जिल्ह्यामध्ये एक धरण बांधलं जात आहे आणि तेही तब्बल 30 वर्षांपासून। या धरणाचं पाणी मिळेल म्हणून शेतकरी वाट पाहत बसले। धक्कादायक बाब म्हणजे या धरणाचं काम पूर्ण होण्याआधीच त्याला धोका सुद्धा निर्माण झालाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। धरणाच्या भिंतीवरील झाडांमुळे धोका, धरणाला भविष्यात तडे जाण्याची भीती, पाटबंधारे विभाग जागा कधी होणार? सातारा जिल्ह्यातील जावळीचं हे महू धरण 1996 साली सुमारे 63 कोटींच्या खर्चातून या धरणाचं बांधकाम सुरू झालं। त्यानंतर तब्बल 30 वर्षांनंतरही धरणाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। तरीही आता या धरणाच्या भिंतीवर वाढलेल्या बाबळी, लिंब आणि अन्य काटेरी वृक्षांनी धरणाच्या मजबूतीलाच धोका निर्माण झालाय। धरणाच्या भिंतीला वेढा घालणाऱ्या या झाडांमुळे भविष्यात तडे जाऊ शकतात आणि गळती होऊ शकते। पाटबंधारे विभागानं इकडे तातडीनं लक्ष देऊन या धरणाच्या बांधावर, भिंतीवर जी झुडपं वाढलेली आहेत, जी धोकादायक झाडं आहेत, कमीत कमी धोकादायक झाडं तरी काढावीत अशी इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांची इच्छा आहे आणि पाटबंधारे विभागानं त्याच्यावर उचित कारवाई करावी। धरणाचं काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलेलं नाहीये। या महू धरणामुळे सुमारे 5000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होतं। मात्र आजही शेतकरी कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत। म्हणूनच धरणाच्या भिंतीवरील झाडं हटवण्याची मागणी केली जाते। ही झाडं जी आहेत पूर्ण भिंतीला बघितलं तर हे जंगल वाटते पूर्णपणे। म्हणजे आपण एखाद्या निसर्गरम्य क्षेत्राला भेट देतोय असं वाटते। म्हणजे धरण हे कुठल्या अँगलनं धरण हे वाटतच नाही आणि धरणाची जी पूर्ण जे कालव्याची कामं राहिलेत ती पण लवकरात लवकर पूर्ण करावी। महू धरणाच्या भिंतीवरील झाडं हटवण्याबाबत कृष्णा पाटबंधारे विभागाचे अधिकारी अजूनही झोपेत आहेत। त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची किंवा धरणाला गळती लागण्याची वाट हे अधिकारी पाहतायत का, असा सवाल विचारला जातोय। या संदर्भामध्ये तातडीने ही वृक्ष काढावीत आणि धरणाची जी स्वच्छता आहे ही ठेवावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।